नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पवार माझ्या विशेष ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज या ब्लॉगवर येण्याचं कारण म्हणजे आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामधले जे काही तालुके आहेत त्याच्यामध्ये काम करताना मला खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये खरं तर सध्या जे काही वार्तांकन होतं म्हणजे केवळ आम्ही जे नॅशनलला काम करतो तेवढेच नाही, तर याच्यामध्ये प्रिंट आहे, आम्ही आहोत, त्यासोबतच यूट्यूबर्स आहेत, ही सगळी प्रसिद्धी माध्यमच आहेत. आता याच्यामध्ये पत्रकाराची व्याख्या काय, तर त्याच्या बाबतीत अगदी खोलात गेलं तर त्याचं विवेचन करण्यासाठी मला एक सेपरेट ब्लॉग करावा लागेल. मात्र आपण तूर्त सोशल साईट्सवर जे युट्यूबर्स आहेत त्याच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर खरं तर प्रसिद्धी माध्यमांवर जे यूट्यूब चॅनल्स येतात त्यांना एक संवैधानिक कसं म्हणता येईल, तर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आता याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे, शासनाचा काय क्रायटेरिया आहे, कायदे काय आहेत, याच्या देखील खोलात सध्या मी जायचं टाळतो. याच्यावर आपण पुन्हा बोलूया. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो. म्हणजे आपण पाहिलं की जुन्नर तालुक्यामध्ये जे इथले एक पत्रकार आहेत सुरेश वाणी यांना एका सभेच्या वार्तांकनादरम्यान इथले जे आमदार आहेत शरद सोनवणे यांनी थेट म्हणजे असं काही जी घटना होती त्या पाठीमागे ती अशी होती की इथले जे माजी आमदार आहे अतुल बेनके त्यांनी जी काही अंजनावळेच्या ठिकाणी सभा चालली होती त्या ठिकाणी हा उल्लेख त्यांनी थेट सुरेश वाणी यांच्याशी बोलताना केलाय. त्यावरून मी सांगतो की माजी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संपर्कानुसार असे सांगितले की जी काही जनसुनावणी होती ती रद्द झालेली आहे. आणि जे काही आमदार आहेत शरददादा सोनवणे त्यांचं असं म्हणणं होतं की असं काही झालं नाही, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं होतं. ठीक आहे, आपण जे काही वार्तांकन करतो त्याच्या बाबतीत क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा त्याची सत्यता पडताळून पाहिलीच पाहिजे, या बाबतीत दुमत नाही. मात्र जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने त्यांनी पुढे बोललेलं आहे की 15 ऑगस्ट नंतर पाहून घेतो, त्यानंतर माझ्यावर अनेक कलम आहेत, तर हे थोडंसं गंभीर स्वरूपाचं वक्तव्य होतं. आता यावेळी काही तिथे पोलीस अधिकारी होते, काही शासकीय अधिकारी देखील होते आणि त्यांच्या समोरच अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. अर्थातच या गोष्टीला कोणी पाठीशी घालणार नाही किंवा याला कोणी बळ देणार नाही. कारण आपण जेव्हा एका संवैधानिक महत्वाच्या पदावर असतो, जे की आमदारकीसारखं पद आहे, जुन्नर तालुक्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, निश्चितच जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही काम करता, इथलं पर्यटन त्याला चालना देण्यासाठी काम करता. मात्र आपण जेव्हा असं जाहीररित्या वक्तव्य करतो तेव्हा आपल्या बाबतीत लोकांचे गैरसमज होतील का याची काळजी घेणं गरजेचं होतं. अर्थातच हे जे काही पत्रकार होते त्यांना जे काही ते बोलले त्याच्यामध्ये काही वैयक्तिक रोष होता का किंवा त्यांची काही चुकीची बाजू होती का, याच्या बाबतीतलं हे जे काही सत्यता आहे ती लवकरच समोर येईल समजा. मात्र याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की एखाद्या अशा संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने थेट एखाद्याला असं ललकारणं, आव्हान देणं, बरं हे आत्ताच घडलंय का, याच्या पूर्वी देखील अनेकदा अशी वक्तव्य झाली आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे जे सगळे काही पत्रकार आहेत ते एकवटले आणि त्यांनी आज एक मोर्चा काढला, निषेध केला आणि एक निवेदन जे आहे ते जुन्नरच्या तहसीलदारांकडे दिलेलं आहे. अर्थातच मी देखील त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो, मी तिथे गेलो होतो. सगळी माहिती मला जेव्हा मिळाली, अर्थातच आता त्याचं निवेदन घेतलं गेलेलं आहे आणि जे काही पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंह गिल यांनी त्याबाबत चौकशी करून अधिकची पुढची कारवाई करू असं देखील आश्वासित केलेलं आहे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात की ज्या पद्धतीने सध्या पत्रकारांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतात, म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरण झाल्यानंतर ज्या काही सोशल साईट्सवर ट्रोलिंग केलं जात आहे, याच्यामध्ये अनेकदा जे ट्रोलिंग करणारे व्यक्ती असतात त्या राजकीय असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आता याच्या बाबतीतलं सुद्धा आंबेगाव तालुका पत्रकार संघाने एक निवेदन मंचर पोलीस स्टेशनला दिले आहे. याच्यामध्ये कोण ट्रोल करणारे आहेत, त्यांच्या लिंक्स काय आहेत हे सुद्धा त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तिथल्याही पोलिसांनी लवकरच याच्यावर कारवाई करू असं आश्वासित केलेलं आहे. आता मध्यंतरी दिल्लीमध्ये एक आंदोलन झालं जंतर मंतरवर, ज्यावेळी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले, त्याच्यानंतर अभिजित दिपके याच्या या आंदोलनाला जो काही जेएनजीने पाठिंबा दिला, त्यानंतर मोठं आंदोलन उभं राहिलं आणि याच्या वेळी खरं तर तिथे सुद्धा ज्या पद्धतीने मीडियाला टार्गेट केलं गेलं की गोदी मीडिया वगैरे वगैरे जे काय असेल ते, आता गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करताना ह्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामुळे मन व्यथित होतं. अर्थातच ज्या पद्धतीने आपण पाहतो की कोणतंही क्षेत्र असो, आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत नक्कीच,
आणि आम्ही खूप जागरूक राहून वार्तांकन केलं पाहिजे, ही जी समाजाची अपेक्षा आहे ती देखील योग्यच आहे. आता याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की कोणतंही क्षेत्र असो, पत्रकारिता असो, पोलीस असो, शासकीय अधिकारी असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, न्यायालयीन क्षेत्र असो, ह्याच्यामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या कमी अधिक प्रमाणात असतातच, चांगल्याही प्रवृत्ती असतात. आता याचं प्रमाण कमी अधिक असू शकतं. अर्थातच जे काही होतंय त्याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण जर आपल्याला कोणी थेट अशा पद्धतीने आरोप करत असेल तर आपलं देखील आत्मपरीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे. आता याच्या बाबतीत आपल्याला जे काही सांगता येईल ते असं सांगता येईल की बाबा जे काही वार्तांकन आपण करत असतो त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर कशा पद्धतीने जे वार्तांकन करतोय त्याची सत्य बाजू समोर आणतोय, याच्यासोबतच आपण ही सगळी जे काही आपण म्हणतो निष्पक्ष निर्भीड अशी जी काही पत्रकारिता आहे ती करतो. आता मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने वार्तांकन केलं गेलं त्यामध्ये एका संबंधित पत्रकाराला अगदी डोक्यावर घेतलं गेलं. त्याच्या संदर्भातलं जे काही सातत्याने स्तुती कौतुक सुरू आहे, अर्थातच पत्रकाराचं कौतुक व्हायलाच हवं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप ही पडायलाच हवी. मात्र वार्तांकन करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण जर आपण एखाद्या आरोपीच्या बाबतीत सुद्धा जेव्हा वार्तांकन करत असतो तेव्हा अगदी त्याच्या माजघरापर्यंत पोहोचून किंवा त्याच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये पोहोचून एखादी गोष्ट करणं खरं तर कायद्याच्या विरुद्ध आहे. कारण पोलिसांना सुद्धा एखाद्या ठिकाणी जाताना त्याच्याबद्दलचं जे काही वॉरंट आहे ते घेऊनच त्याची तपासणी करावी लागते. अर्थातच FDAचं काम हे धडाडीने चाललेलं आहे. त्याच्या बाबतीतल्या कामाचं 100% आपण कौतुक केलं पाहिजे. आणि जो प्रश्न आहे तो सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा असेल तर निश्चितच त्या बाबतीत आपण सातत्याने पुढे येऊन त्यावर आसूड ओढलेच पाहिजेत. आता हे सगळं पुढे आल्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या कोणत्याच पत्रकारांनी त्याच्यावरचं वार्तांकन केलं नाही का? तर आपण जर बारकाईने जाऊन पाहिलं तर निश्चितच प्रत्येकाने ते वार्तांकन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, सोशल साईटवर जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा आपल्याला काही चॅनल्स दिसतात, काही दिसत नाही. अर्थातच आपण एका पर्टिक्युलर चॅनलला जाऊन ती गोष्ट पाहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की प्रथमदर्शनी सोशल साईट्सवर जे येतं, ज्या पद्धतीने व्यक्त केलं जातं ते तसंच आहे. अर्थातच त्याची दुसरी बाजू आपण पडताळून पाहत नाही. आता जग असं आहे ना की सोशल साईट्सवर ज्या गोष्टी येतात त्यावर लोक विश्वास ठेवतात, स्वतःची बुद्धी चालून त्याच्यामध्ये शहानिशा करत नाही. अर्थातच असं म्हटलं जातं की सत्य समोर येण्या अगोदर खोटं हे गावभर हिंडून हिंडून आलेलं असतं. असं जे काही म्हटलं जातं त्याच्या बाबतीतली गोष्ट सोशल साईटवर सध्या सत्यतेत उतरताना दिसते. आणि एकूणच आपण जर पाहिलं तर सध्या मी फक्त ज्या गोष्टीवर बोलतोय पत्रकारितेच्या, तर पत्रकारितेच्या संदर्भात मी स्वतः एक पत्रकार असल्यामुळे मला असं वाटतं की आपण निश्चितच निष्पक्ष आणि जी काही सत्य बाजू आहे ती समोर आणली पाहिजे. आपण कोणत्याही आमिषाला बळी पडलं नाही पाहिजे आणि जिथे कुठे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम असेल ते निश्चित आपण केलं पाहिजे. यासोबतच समाजातील घटकांना कशा पद्धतीने मदत मिळेल, त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. आता जर आपण पाहिलं तर आरोग्य, शिक्षण या सगळ्या अनेक गोष्टींवर खूप काही करण्यासारखं आहे. म्हणजे आरोग्याच्या असुविधा आहेत, शिक्षणाच्या असुविधा आहेत. या बाबतीत आपण जेव्हा जेव्हा हे प्रश्न मांडू तेव्हाच कुठेतरी जो काही सत्ताधाऱ्यांचा कल आहे तो या सगळ्या प्रश्नांकडे वाढेल आणि ती समस्या सुटण्यास मदत होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सध्या आपण अशा सगळ्या ज्या काही निगेटिव्हिटीमध्ये आहेत त्याच्यामध्ये फसण्यापेक्षा आपण समाजाला योग्य दिशेने नेणारं काम हे दोघांनी करायला हवं. म्हणजे पत्रकारांनी सुद्धा आणि राजकारण्यांनी सुद्धा. म्हणजे जे काही संवैधानिक पद आपल्याला मिळालंय त्याच्यामधून आपण निश्चितच विकास कामं अथवा समाज उच्चाटनाची जी कामं आहेत ती करायला पाहिजेत. आणि पत्रकारांनी देखील अशा बाबतीतली जी काही चांगली बाजू आहे ती देखील दाखवणं तितकंच गरजेचं आहे. सातत्याने निगेटिव्हिटी हे देखील समोर येताना पाहते. आता याच्यामध्ये अजून एक जर पाहिलं आपण तर सोशल साईट्सवर व्ह्यूज, सबस्क्रायबर मला कसे जास्त मिळतील या दृष्टिकोनातून भांडणं, हाणामाऱ्या, चुकीची गोष्ट, अश्लीलता याकडे अधिक लोक वळालेले पाहतो आपण. आणि त्याला कारणीभूत काही अंशी आपण पण आहोत. कारण ज्या पद्धतीने आपण हे पाहतो, म्हणजे एखादी जर मारामारी असेल तर त्याला लाखामध्ये व्ह्यूज असतात. आणि मी जर असं सांगायचा प्रयत्न केला की एखाद्या गोष्टीत चांगलं काम केलेलं आहे, तिथे नळ योजना झालेली आहे, तिथं शिक्षणाच्या दृष्टीने सुधारणा तर त्याचे व्ह्यूज पहा कमी असतात. त्यामुळे कुठेतरी TRP पाहून, कुठेतरी ह्या गोष्टी पाहून पत्रकारिता केली जाते आणि त्याला कारणीभूत आपण देखील आहोत असंही आहे. म्हणजे मी पत्रकार, त्यासोबतच राजकारणी असतील किंवा इतर जे काही समाजातील घटक असतील
हे जसे कमी अधिक प्रमाणात कारणीभूत आहे, तसं सामान्य माणूस जो पाहणार आहे तो देखील कसा कारणीभूत आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच मी सर्वज्ञानी नाहीये, कदाचित मी हे जे काही बोलतोय त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सुटू शकतात. मला माझ्या ज्ञानात कदाचित भरही टाकावी लागेल, यावर कदाचित मी ट्रोलही होईल. मात्र मला हे सांगणं गरजेचं वाटलं म्हणून माझ्या या ब्लॉगमधून मी आपल्यासमोर आलो. आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर माझ्या ब्लॉगमध्ये भेटूयात. धन्यवाद.